हाय. आज आपण आजच्या भागात आपण झाडं शिकणार आहोत. ऍक्च्युली खरं झाडासाठी वेगळा एपिसोड का तर जरी आपण बेसिक टेक्निक शिकत असलो तरी एक असं असतं की आपल्याला बेसिक टेक्निक वॉटर कलरचं आपण शिकल्यावर आपल्याला काहीतरी यायला पाहिजे. तर माझ्या मते लँडस्केप हे अतिशय सोपं मीडियम आहे किंवा लँडस्केप करणं सोपं आहे. कारण एक आपण आकाश काढलं आणि त्याच्या खाली शेताचा रंग दिला हिरवा की ते लँडस्केप दिसायला लागतं आणि तुम्हाला पण आता अनुभव आलेला आहे आपण जे केलंय त्याच्यावरनं. तर तुम्हाला जास्तीत जास्त चांगलं यावं ते म्हणून मग मी ह्याच्यात बेसिक टेक्निक जरी शिकवत असले तरी एक झाडं करायचं पण बेसिक टेक्निक शिकवणार आहे. कारण आपण लहानपणापासून एक एक पान कोरून काढणारं काही काही जण असतात किंवा असा शेपचं झाड आणि वाय म्हणजे वाय काढून खोड काढायचं असं आपण बरंच काहीतरी केलेलं आहे पूर्वी करत असतो शाळेत शिकवत असतात. तर त्याच्याऐवजी जरा थोडं झाडं वेगळ्या पद्धतीने आपण कशी करू शकू असा थोडासा प्रयत्न आज आपण ह्या सेशन मधनं करणार आहोत. आणि एक थोडंसं ग्लेझिंग म्हणजे झाडं केल्यानंतर आजूबाजूला किंवा एक गवत किंवा कुठल्याही एक प्रकारचं ग्लेझिंग म्हणजे एक रंग दिल्यावर तो वाळल्यावर दुसरा रंग देऊन कसा इफेक्ट येतो किंवा काय काय करू शकतो आपण वेगवेगळ्या पद्धतीने असं पण आज ग्लेझिंग टेक्निक पण एक थोडंसं आपण ह्याच्यात शिकणार आहोत. ओके, चला तर मग करूया. साध्या साध्या ज्या गोष्टी आहेत पहिल्यांदा झाडासाठी किंवा गवतासाठी वगैरे त्या आपण आधी करणार आहोत. ओके, आता सगळ्यात पहिल्यांदी जर आता आपल्याला गवत काढायचं असेल तर काय करावं लागेल तर आता आपला हा जो ब्रश आहे ऍक्च्युली दुसरा ब्रश घेते मी. थोडासा जर कडक झालेला ब्रश असेल तुमचा आधीपासूनच थोडासा म्हणजे खराब झालेला वापरलेला असेल तर तो घ्या. जरा हा थोडा थिक आहे. हा ब्रश घेते आणि आता हा सॅप ग्रीन आहे ना ह्याच्यात मी फिरवते. आता हे लक्षात ठेवा. हे बघा आता आपण नेहमी म्हणतो ब्रश खराब करू नका, काही करू नका, हे करू नका, ते करू नका. पण आज मी ना जरा ब्रश खराब करायच्या मूडमध्ये तर असं फिरवा त्याला असा. ओके, आणि हा असा झालेला ब्रश आपल्याला यानी ऍक्च्युली आपण जेव्हा गवत काढणार आहोत तेव्हा गवताच्या टेक्स्चरसाठी हा ब्रश हवा आहे आपल्याला असा. ओके, तर गवताचं जर टेक्स्चर तुम्हाला काढायचं असेल आता बघा हे मी ह्यानी काढलं. नंतर मी फेंट कलर घेऊन पण मी तसा तो ब्रश फिरवला आणि मिक्स केलं तर आपलं छान गवताचं टेक्स्चर होणार आहे. अर्थात ह्याच पद्धतीने केलं पाहिजे गवत असं काही नाही, वेगळ्या पद्धतीने पण आपण करू शकतो. पण हे सोपं आहे. हा थोडा ब्रश एखादा खराब झालेला ब्रश वापरा आणि मग हे झालं आपलं गवत. ओके, आणि इथे थोडंसं मी पाणी ह्याच्यावरनं फिरवलं तर हे गवत झालं. ऍक्च्युली गवत करताना अजून पण करता येईल. आता मी ह्याच ब्रशने करते पण हा स्मूथ करून घेतला. काही नाही, असे स्ट्रोक्स दिले. दिसतंय तुम्हाला हलक्या हाताने असे वेगवेगळे स्ट्रोक्स देते. आणि हा स्ट्रोक आता ह्या मी क्रीम कन्सिस्टन्सी वापरली आहे. तुम्हाला दिसते ही क्रीम कन्सिस्टन्सीच होती आपली, तीच वापरली आहे. आणि ह्याची पण क्रीम कन्सिस्टन्सीच वापरते. आणि ह्याच्यातच हे ओलच असताना मी ह्याच्यावर जर स्ट्रोक दिले तर हे पण गवतासारखं दिसणार आहे. फक्त खूप स्ट्रोक द्यायचे नाही, थोडेसे देऊन ठेवून द्यायचे म्हणजे क्रीमवर क्रीम ते एकमेकांमध्ये मर्ज होईल. आता ह्याच्या मागे जर एखादा वेगळा वॉश असेल आणि त्याच्यावर तुम्ही हे काढलं तर तुमचं हे गवत नक्कीच दिसू शकतं. असे पण कधी कधी ठिपके असतात, तसं आपल्याला करता येईल. ओके, आता मी इथे एक ब्लू कलरचा वॉश देऊन घेते आणि मग तो वाळल्यावर त्याच्यावर देऊन दाखवते म्हणजे जरा इफेक्ट येईल की आपण झाडं काढतो. तोपर्यंत इकडे दुसऱ्या पद्धतीने आपण एक झाड काढूयात. 2-4 पद्धतीने मी तुम्हाला दाखवणार आहे. पहिली पद्धत स्ट्रोकची आहे. आता ह्याच्यात आपण हा कुठला कलर केलेला आहे लक्षात आहे तुमच्या? सॅप ग्रीन आणि गंबोज हा एकत्र करून हा फेंट ग्रीन आपण केलेला होता. तर ह्याची मी कॉफी कन्सिस्टन्सी करून घेते. ओके, कॉफी कन्सिस्टन्सी करते आणि काय करते मी तर झाड काढायचंय. आता आपल्याला शाळेमध्ये असताना झाड म्हणजे काय तर आपण हे झाड
असं काहीतरी झाड आपण काढलं होतं, पण हे असं आपल्याला दिसतं का झाड? तर नाही. तर लँडस्केपमध्ये करताना त्याला थोडंसं वेगवेगळा आकार असला पाहिजे. तर हे बघा मी कसं करतेय. हा ब्रश थोडासा इथून टेकवायचा आहे आणि दिसतंय? हे अर्थातच ड्राय ह्याच्यावर करायचंय, थोडंसं तिरकं. हे असं माझं झाड आहे, असं दिसतं तुम्हाला झाड एरवी. आणि मग मी काय करतेय, इकडे पण एक असा स्ट्रोक देऊन घेते. ओके. आणि मग लगेच मी काय करणार आहे, हे ओलं असताना आता मी ही कुठली घेतली होती, कॉफी कन्सिस्टन्सी घेतली होती. आता हे थोडंसं मी जास्त मिल्क कन्सिस्टन्सी घेणार आहे, डार्क. लक्षात ठेवा, पानं जेव्हा झाड जेव्हा असतं तेव्हा खाली इकडे शॅडो पडलेली असते, आणि त्याच्यात मी नुसते हे ठिपके देऊन असं सोडलं तरी तो झाडाचा इफेक्ट येतो त्याला. ह्याच्यात मी काय करणार आहे, ओल्याच ह्याच्यात हे माझं झाड असं सोडलंय. ओके. आता काय केलं मी, आता इतक्या वेळ आपण बारीक ब्रश कधीच वापरला नाहीये. आता मी हा बारीक ब्रश वापरतेय, आपला बर्न सिएना घेतेय आणि बर्न सिएनाची क्रीम कन्सिस्टन्सी घ्यायची आहे. तर बर्न सिएनामध्ये कुठलाही ब्लू मिक्स केलात तरी डार्क ब्राऊन होतो, एवढं लक्षात ठेवा. आता हा बर्न सिएना मी घेतलाय आणि हा जो ब्रश आहे तुमचा, जो ब्रश असेल लहान, त्याचं टोक आलं पाहिजे आणि तो जरा लांब धरायचा आणि मग त्याला असे स्ट्रोक काढायचे फांद्यांचे. ओके. हे ह्याच्यात गेलं तरी चालणार आहे, थोड्याशा फांद्या. हे झालं आपलं झाड. आता ह्याच्यात मी थोडासा ब्लू मिक्स करते आणि ब्लू मिक्स करून मी इथे टच देते. इथे जिथे झाडाला ते भेटलेलं आहे, झाडाच्या खाली जिथे खोड आहे तिथे मी फक्त टच करते. काय होणार आहे म्हणजे शॅडो सारखं दिसणार आहे. तर हे आपलं असं सोप्या पद्धतीने झाड. ओके. आणि मग ऍक्च्युली अगदी मी बारीक ब्रश, म्हणजे माझ्याकडे जो बारीक ब्रश आहे त्याने पण मी फांद्या काढू शकते, पण नसेल तरी मी आत्ता जो ब्रश घेतला त्याने पण तुम्ही करू शकता. तर हे एक प्रकारचं झाड झालं. आता इथे दुसऱ्या प्रकारचं झाड कसं म्हणतेय मी, तर काय करायचं, आता हे थोडंसं आपण वेगळ्या ऑरेंजिश असं झाड काढूया. किंवा असं वेगळं झाड आहे, गुलमोहराचं वगैरे असेल, त्याचं नुसती पानं दिसत आहेत. तर काय करायचं, भरपूर अगदी कोरडं करून घ्यायचं. कोरडा ब्रश घेतलाय मी. नंतर इथे आता गुलमोहराचं हे ऑरेंज आहे ना कलर, हा ऑरेंज कलर मी ओला करून घेतेय. वर्मिलियन आणि काय केलंय आपण, गंबोज घेतलेला आहे, त्याचा ऑरेंज कलर जो आहे तो ओला करून घेतेय. आता तो काय करते मी, आता माझा ब्लू वाढला का, किंचित डॅम्प झालेला आहे ब्लू माझा. तर त्याच्यात मी हा जो कोरडा झालेला ब्रश आहे तो बुडवते. ओके. आणि आता हे मी कशासाठी शिकवते किंवा कशासाठी दाखवते, तर जनरली झाडं किंवा हे काढताना लोकांना काय करावं लागतं, असं एक पान काढायची काहीतरी सवय असते, किंवा पान आणि पान काढायची, किंवा काय करायची, एक असा गोळा काढायची. तर आता हा कोरडा ब्रशनी मी नुसतं असं जेव्हा धरीन कोरड्या ब्रशनी, थोडंसं आपण रेड पण घेऊयात, आपला गुलमोहर आहे. आता एक्झॅक्ट असं तुमचं नाही आलं तरी प्रॅक्टिस करा. ओके. काय करायचंय, परत परत तो ब्रश आहे तो ड्राय करून घ्यायचा, एकदम ड्राय. असा ड्राय करून घ्यायचा पूर्ण, तो हाताला ड्राय लागला पाहिजे, आणि मग रंगात बुडवायचा आहे. आणि मग असा दिल्यावर तसं टेक्स्चर येणार आहे. बरं, मी आता काय केलं, वॉश देऊन घेतला आणि माझा कलर डॅम्प होता. ओके. सो
वी आर डुईंग धिस. आपण हे कशावर करतोय? डॅम्प पेपरवर करतोय. थोडासा माझा हा इथे पेन्सिल दिसते तुम्हाला थोडीशी ओली होणार आहे, तर तो तसा आहे. आणि मी त्याच्यात मग तो माझा जो गुलमोहराचा रंग आहे किंवा काय, आता तुम्ही हे ग्रीननी केलं तरी चालणार आहे. हे बघा, आता हा ग्रीन कलरने जरी सेम केलं तरी तो झाड, आता हे तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही ग्रीन कलरने ॲक्च्युली खूप कोरडा ब्रश करणं गरजेचं आहे. आणि मग तो मी नुसता ग्रीन कलरमध्ये बुडवला असा आणि मग असा ठेवला तरी तोच इफेक्ट येणार आहे. ग्रीन कलरचं झाड जरी करायचं असेल तरी आपण त्याला करू शकतो. हे म्हणजे अशी फुलं आलेली आहेत आणि खाली मागे मागे ग्रीन आहे असं दिसण्यासाठी आपण हे करू शकतो. आता परत मी माझा बारीक ब्रश घेतलाय आणि त्याला फांद्या काढते. मग आजचा बर्न सिएना आता क्रीम कन्सिस्टन्सीच घ्यायची. खोड काढायचा असेल तर साधारण आधी पहिला वॉश कुठला दुसरं खोडाचा 2 कलरमध्ये करतो तेव्हा कधी कधी आपण जास्त थिन कन्सिस्टन्सी वापरतो. पण मी आता थोडंसं हे डार्क झाड घेते आणि त्याला फांद्या काढूयात. आता हे मला वाटतं पेपर बऱ्यापैकी वाळलाय, पण आपण क्रीम कन्सिस्टन्सी वापरला असल्यामुळे आपल्याला घाबरायचं कारण नाहीये. आता ॲक्च्युली जर बारीक आणखीन रिगल ब्रश असेल तर रिगल ब्रशनी खूप बारीक रेघा पण येतात. खूप 1 नंबरचा 0 नंबरचा जो ब्रश असेल तर, किंवा मग हा जो मी चायनीज ब्रश वापरलाय याने सुद्धा बारीक रेघा तुम्हाला मिळू शकतात झाडाच्या. कारण फांद्या टोकाकडे त्या बारीक असतात, त्या बारीकच दिसल्या पाहिजे. ओके, आता थोडा परत मी काय करणार आहे, ब्लू मिक्स करून इथे खोडाला थोडासा त्याच्यावरनं तर हे असं आपण झाडं करू शकतो. कळलंय? ब्रश कोरडा करायचा आहे आणि ओल्यावर थोडासा, खूप ओला नाही, डॅम्प. म्हणजे अगदी मी हात लावला तरी कलर लागत नाही इतका ओला. आता ह्याच्यानंतर ड्राय होणार आहे, अजून हात कम्प्लीट ड्राय होत नाही. आता अजून थोडा व्हायला किंचित वेळ आहे. अशा पद्धतीत अजून आहे. कारण बघा इथे तुम्हाला दिसत असेल तर हे थोडंसं आपण घट्ट वापरून पण थोडंसं त्याला एजेस आल्यात, म्हणजे त्याला करकरीत एजेस नाही आल्या, ते मर्ज व्हायला लागले. ठीक आहे, तर ही झाली आपली झाडं वेगवेगळ्या पद्धतीची. आता तुम्ही हेच वेगवेगळे ट्राय करून बघा. तुम्हाला झाडं येण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी घेऊन करून बघा. तुम्ही स्पंजनी करून बघा किंवा कशाने तुम्हाला तुमच्याकडे जे कापड असतील त्याने करून बघा. आता माझ्याकडे हे कापड आहे, कापड म्हणजे हे वापरलेलं आहे आणि त्याला असा करकरीतपणा आलाय, तर मी ह्याने करून बघितलं तर चांगला इफेक्ट येतोय. तर त्याने पण तुम्ही करून बघू शकता. आता हे बघा, हा जो कलर आहे अगेन कॉफी कन्सिस्टन्सी आहे आपली ही. आता हा मात्र ह्याने काय केलं, सगळंच ऍब्सॉर्ब केलं. आता हे तुम्ही असं गवतासाठी पण खाली वापरू शकता किंवा झाडाला पण वापरू शकता मोठं, जर तुम्हाला हे असं जमलं नाही तर. थोडक्यात असे हलका हलका, झाड म्हणजे थोडं हलकं हलकं दिसलं पाहिजे. आणि आता हे मी केल्यानंतर मग मी त्याला ओलं असतानाच थोडे ठिपके दिले तर मग ते झाडासारखं दिसायला लागेल हळूहळू. तर असं ट्रायल एरर तुम्ही तुमचं पण करून बघू शकता. मी सांगितलं त्याच पद्धतीने नाही, पण असा गोल द्यायचा नाहीये किंवा वॉटर कलरमध्ये किंवा कुठल्याही ह्याच्यात अशी पानं अशी पूर्ण काढतात तशी ते काढत नाहीत. ते असं लांबणं दिसलं पाहिजे झाड, अशा पद्धतीने आपल्याला काढायचं. आता हे तर गवतासारखंच झालंय ह्या टेक्स्चरमुळे. एखाद्या ठिकाणचं गवत असेल झाडात बिडात, आपल्या पाण्यात बिण्यात बघतो ना आपण बीड एखादं उगवलेलं वगैरे, तर ते ह्या टेक्स्चरने करू शकता. म्हणजे असं तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी वापरून सर्च करू शकता की कशाने काय टेक्स्चर येते. ओके,
आपण झाडं मगाशी पाहिली तरी मी थोडी दाखवली, पण तरी सुद्धा अजून माझं मन भरलं नाहीये. मला तुम्हाला अजून गवत आणि झाडं काढून दाखवावीत असं वाटतंय, म्हणून आपण अजून झाडं करणार आहोत. तर काही काही ट्रिक्स आहेत. ॲक्च्युली आता मी स्ट्रोकचं दाखवणार आहे आणि आपण हे जे बोललो नाहीये ते आता आपण बोलायचं. एक गोष्ट ती म्हणजे ब्रशबद्दल. आत्तापर्यंत आपण फ्लॅट ब्रश वापरलाच नाहीये. म्हणजे मी फ्लॅट ब्रश जनरली वापरत नाही, त्याच्यामुळे करून नाही दाखवलेलं नाहीये. पण वॉशला वगैरे तुम्ही बिनधास्त फ्लॅट ब्रश वापरू शकता. आता हा फ्लॅट ब्रश आहे, हा सोपा असतो. त्याच्यात तुम्ही कुठलाही कलर घेतलात आणि फ्लॅट असा हे केलात उभा ठेवून तर तो फ्लॅटच येतो. त्यामुळे तुम्ही फ्लॅट ब्रश वापरून बघा. पण ह्या मॉप ब्रशची पण एक मजा आहे. म्हणजे आता समजा तुम्ही हा मॉप ब्रश मोठ्या साईजचा घेतलात तर ह्याची पण एक मजा आहे. मजा म्हणजे काय, तर हा ब्रश तुम्ही असाही वापरू शकता. म्हणजे ह्याला आता हा जर जेव्हा आपण नवीन आणतो तेव्हा तो अशाच पद्धतीचा असतो, छान त्याला टोक असतं. तर तुम्ही हा मॉप ब्रश तुम्ही अशा पद्धतीने वापरू शकता. म्हणजे त्याच्या त्यांनी लाईन्स काढल्या अशाही वापरू शकता. किंवा हाच मॉप ब्रश आपण कालपासून जे वापरतोय तो थोडासा पसरवला तर त्याचा वॉश देऊ शकतो. म्हणजे हा फ्लॅट सारखा पण तुम्ही वापरू शकता. आता हे जर कोणाच्या लक्षात आलं नसेल, कदाचित काय होतं, जर असा राऊंडेड ब्रश बघितला तर फक्त असं काढायला किंवा असं करायलाच आपण लक्षात येतो. पण तो थोडासा तुम्ही इथून दाबून वापरलात तर तो फ्लॅट ब्रश सारखा वापरता येतो आणि म्हणून कालपासून आपण तसा तो वापरतोय. आणि झाडं काढायला पण मी ह्याच ब्रशने सांगणार आहे तुम्हाला. हा ब्रश असून तुम्ही सगळ्या पद्धतीच्या सगळ्या गोष्टी ह्यानी करू शकता, कारण तो तसा तयार केलेला ब्रश आहे. त्याला कारण टोक आहे ज्याने तुम्ही बारीक रेघा काढू शकता आणि त्याला फ्लॅट सरफेस पण आहे इथे जो आहे तो. ओके, तर हे ब्रशचं सांगायचं राहिलं होतं टेक्निक. म्हणून खरं हे खूप ऑब्व्हियस आहे, पण तरी काही काही गोष्टी आपल्याला प्रॅक्टिस करताना लक्षात येत नाहीत ऑब्व्हियस गोष्टी, त्या सांगते मी. ओके, आता एक जे झाड काढणार आहोत परत कालच्यासारखंच, मगासारखंच थोडंसं एक झाड काढणार आहोत, पण थोडंसं वेगळ्या पद्धतीने. आणि त्याला मी रंग पण वेगळे तयार करते. आता मी काय करते, आपला हा जो लेमन येलो आहे हा थोडासा लेमन येलो घेते. आता तुम्हाला माहिती की लेमन येलो थोडासा ओपेक आहे ह्याच्यापेक्षा, गंबोजपेक्षा. आणि त्याच्यात आता मी इथे भरपूर रंग आज काढून ठेवलेत. कोबाल्ट ब्लू काढलाय, पर्शियन हे अल्ट्रामरीन, फ्रेंच अल्ट्रामरीन काढलाय आणि इथे पर्शियन ब्लू काढलाय. माझे असे जरा पसरलेत, तुम्ही एका मागोमाग एक काढा. हा सॅप ग्रीन आहे, हा विरिडियन आहे. हे सगळं तुम्हाला माहिती आहे. तर म्हणजे कधी सांगायचं माझं राहिलं तर तुमच्या लक्षात येईल. तर आता मी थोडासा फ्रेंच अल्ट्रामरीन घेतेय आणि मिक्स करते. तो ऑब्व्हियसली मला फेंट ग्रीन मिळणार आहे, पण हा फेंट ग्रीन सॅपमध्ये मिक्स केल्यावर जो मिळतो तो नाहीये, तो वेगळी शेड आहे. तुम्ही दोन्ही करून बघा. आणि ह्याचे मी टी कन्सिस्टन्सी घेते आणि ह्याला आपण एक सुंदर झाड काढायचा प्रयत्न करणार आहोत हळूहळू. ओके, आता मी हा किती नंबरचा, 4 नंबरचा ब्रश घेतलाय. इथून थोडंसं मी पुसून घेते, खूप मला नको आहे ओलं. आणि कालच्यासारखंच करायचंय, आडवा ब्रश धरायचा आहे आणि त्याचा शेप काढायचा प्रयत्न करायचा आहे. आता मी ह्या गोष्टी आपल्याला जरी मी टी कन्सिस्टन्सी मध्ये घेतलं असलं तरी कमी कलर घेऊन मला हे असं करायचंय. तर ते जे फॉलिएजचं जे असं छान जे काय म्हणतात टेक्स्चर किंवा जे आहे ते येण्यासाठी कमी पाणी म्हणजे कमी रंग घ्यायचा आणि टी कन्सिस्टन्सीनी बघा मध्ये मध्ये गॅप राहते. म्हणजे झाडाच्या मध्ये पण आपल्याला बरेच वेळा गॅप दिसते. तर ती गॅप ठेवण्यासाठी मी कसं कळलं, मी आडवा ब्रश धरतीये आणि तो इकडचा हा जो एरिया आहे हा टच करते आणि कमी रंग घेते. तर तुम्ही थोडासा, तुम्हाला आता मी हे बरेच वर्ष करते त्यामुळे इझिली जमलं, तुम्हाला थोडासा प्रयत्न करावा लागेल, पण प्रयत्न केल्याने येणार आहे. हे झाल्यावर करून लगेचच्या लगेच मी काय करते, आपला फ्रेंच अल्ट्रामरीन जो ज्याने केला होता तो फ्रेंच अल्ट्रामरीनची क्वांटिटी वाढवते. थोडा थिक घेऊयात आता. मग अशी टी कन्सिस्टन्सी घेतली होती, आता आपण ही ऑलमोस्ट आपली क्रीमची झाली आहे, पण ह्याच्यात मी थोडं पाणी घालणार आहे किंचित आणि मिल्कपर्यंत आणणार आहे त्याला. ओके, हा मिडल टोन झालाय, त्याला थोडं मिल्कपर्यंत आणायचं आहे आणि परत पुसायचं आहे. ओके, मी पुसून घेते, जास्त नको आहे मला कलर, कारण
जर पुसलं नाही तर इथे खूप रंग होईल आणि आपल्याला पाहिजे तसा इफेक्ट येणार नाही. आणि खाली नेहमी फॉलिएजला जेव्हा झाड असतं तेव्हा वरनं लाईट पडतो. समजा इकडनं लाईट पडला तर फॉलिएजला इकडनं शॅडो पडणार आहे आणि हे असं झाड दिसणार आहे. ओके, आता ह्याच्यात सुद्धा मला अजून डार्क वापरायचा आहे. आता मात्र मी क्रीम कन्सिस्टन्सीला जाणार आहे डायरेक्ट. बरं, मी हेच का वापरतेय तर थोडा मी सॅप ग्रीन आता घातला तरी चालणार आहे. आता मला डार्क कलर हवाय. फ्रेंच अल्ट्रामरीन आणि लेमन येलो मिक्स करून हा ग्रीन केलेला आहे. आता मात्र मी भरपूर थोडं मला जरा आता एक मी कसं वापरते बघा. मी जेव्हा मला इथे वापरायचंय तेव्हा मी हा जो मधला ब्रश आहे तो टच करते आणि मला जेव्हा हे कडेला असे थोडेसे असे हे डॉट्स द्यायचे किंवा हे करते तर मी हे तिरकं ह्या टोकानी करते. तर तो ब्रश वापरता आला पाहिजे आपल्याला तसा. तर ही शॅडो इकडनं अर्थातच लाईट पडल्यामुळे इकडे शॅडो आली आहे आणि मी असा हे झाड काढायचा प्रयत्न केलाय. ठीक आहे, थोडासा मी लेमन येलो मिक्स करून क्रीम कन्सिस्टन्सीच ठेवतेय मी. आणि इथे मला वाटतं की थोडेसे डॉट द्यावे. आणि जरी ते डॉट दिसले तरी घाबरू नका, ते डॉट नंतर मिक्स होतात कारण आपण ओलच ठेवलंय, आपण काही वाळू दिलं नाहीये ना आधीचा लेअर आपला टी कन्सिस्टन्सीचा. तर हे असं आपलं झाड बऱ्यापैकी थोडंसं म्हणजे जरा जिवंत असेल असं वाटणारं झाड तयार होईल सोप्या पद्धतीने. आता इथे थोडेसे जरा जास्त डॉट आलेत ते थोडे पाण्याने म्हणजे साध्या पाण्यात ब्रश बुडवून असं पुसून टाकता येतील. नाही पुसले तरी ते मर्ज होतील, पण आता मला ते डोळ्याला दिसतंय तुम्हाला दाखवायला म्हणून मी हे केले. आता ह्याचा बुंदा करताना अगेन मी बर्न सिएना घेणार आहे, पण ह्यावेळेस मी बर्न सिएना आणि हा जो ग्रीन आहे हा मिक्स करते. आणि मग वेगळी शेड येणार आहे मला, ग्रेइश ब्राउनिश अशी शेड मला मिळणार आहे. आणि हाच ब्रश घेतला मी मुद्दामून दुसरा ब्रश घेत नाही की एकाच ब्रशने आपल्याला करता येतं हे दाखवण्यासाठी. तुम्ही अजून छोटा ब्रश घेतला ह्याने नाही जमलं तो छोटा कुठला 3 नंबरचा, आता हा तर 2 नंबरचा ब्रश आहे, 2 नंबरचा ब्रश घेतलात किंवा हा 1 नंबरचा असेल 1 नंबरचा ब्रश घेतलात छोटा तरी चालणार आहे. अर्थातच काय आहे तुम्ही सांगा, जसं आपण बुंध्याकडनं वरती जायला लागतो तसं आपलं झाड बारीक व्हायला लागतं. जसं मगाशी सांगितलं तुम्हाला तसं जिथे फॉलिएज आहे तिथे थोडासा परत बर्न सिएना मी जास्त मिक्स करून थोडासा डार्क कलर तिथे टच केला. तर हे एक प्रकारचं अजून एक प्रकारचं कालसारखंच पण एक वेगळं झाड मी परत तुम्हाला करून दाखवलं. आणि तुम्हाला शॅडो हवी असेल तर थोडं रिअलिस्टिक जास्त दिसण्यासाठी शॅडो. ओके, तर तुम्ही हे असं हे झाड करू शकता. आता अजून कुठल्या पद्धतीचं झाड, आता आपण डार्क झाड काढूया. तर डार्क झाडासाठी मी डायरेक्ट व्हिरिडियन घेतेय, पण मी खूप डार्क झाड पाहिजे मला म्हणून मी व्हिरिडियन मध्ये बर्न सिएना मिक्स करते किंचित. आणि जो एकदम काही डार्क असतात बघा झाडं तसा डार्क झाड पाहिजे मला. आणि ही कॉफी कन्सिस्टन्सी आहे, मी त्याला जरा टी मध्ये करते कन्वर्ट. थोडा व्हिरिडियन वाढवूया आपण डार्क टोनला, कारण नंतर आपण त्याच्यात थोडा बर्न सिएना वाढवता येईल आपल्याला. तर बर्न सिएना आणि व्हिरिडियन मिक्स करून जो कलर होतोय तो आपण टी कन्सिस्टन्सी मध्ये घेऊया. ओके, आता परत करताना मी टिश्यू पेपरने बऱ्यापैकी पुसून घेतेय. आणि ऍक्च्युली मी हा ब्रश नाही वापरत, आता मी छोटा ब्रश वापरते. तुम्ही पण लहान ब्रश वापरला, आपल्याला लहान झाड काढायचं. 2 नंबरचा ब्रश घेते आणि माझा कोरडाच ब्रश असल्यामुळे मला आता टिपायची गरज नाही. थोडासा रंग घेतला आणि मी आडवा धरलाय ब्रश आणि आडवा धरायचा आहे आणि
आणि मग नंतर परत हे झालं की काय करायचंय, आपलं बर्न सिएना घेऊन खोड काढायचंय. खोड पण मी डार्कच करणार आहे. त्याच्यात बर्न सिएनामध्ये मी हाच मिक्स केला, थोडासा थिक कलर घेऊन. तर ह्याच ब्रशच्या टोकानी आपण बुंदा काढू घ्यायचा. बरं, बुंदा काढताना मी असं काढते, अशा डायरेक्शननी. लक्षात येत आहे? झाड असंच नेहमी उगवतं ना, हे काढायला सोपं आहे कारण मग बारीक रेघ येते. एकदा आधीच माझी बारीक रेघ आली तरी काही प्रॉब्लेम नाही, आपण त्याला जाड करू शकतो. पण जाड आली तर मग त्याचा प्रॉब्लेम होईल. बरोबर आहे? अशा बारीक रेघा मी काढून घेतल्या आणि मग म्हटलं तर बुंदा मी हा थोडासा मला पाहिजे तो जाड केला. ओके, ही आपली शॅडो. आता हे झाड, आता ह्याच्यात सुद्धा थोडंसं आपल्याला जर अजून त्याला अजून थोडं रिअलिस्टिक करायचं असेल तर मी हा बर्न सिएनाचा जो डार्क कलर आहे घातलेला, तो थोडासा इथे टिपके टिपके हे ओलच असेपर्यंत मी आपलं ठरलेलं आहे. नेहमी तुम्ही ऑब्झर्व करा, ठरलंय म्हणण्यापेक्षा तुम्ही पण ऑब्झर्व करा ऍक्च्युअल रियालिटीमध्ये कसं असतं. जिथे बुंध्याला थोडेसे ठिपके दिले तर ते जास्त रिअलिस्टिक तुमचं झाड दिसेल, डार्क टिपके. ओके, सो हे एक प्रकारचं आपलं असं झाड आहे. तर आता आपण पाईन ट्री परत करणार आहोत. अगेन व्हिरिडियन ग्रीन घेतलाय मी, त्याच्यात थोडासा कोबाल्ट ब्लू मिक्स करा आणि क्रीम कन्सिस्टन्सीमध्येच आहे त्याच्यात मी बर्न सिएना मिक्स केला. आता हा सुद्धा करताना आपल्याला, आता ते झाड कसं असतं सांगते तुम्हाला. ऍक्च्युली ते त्रिकोणी असतं झाड, पाईन ट्री असं, आणि त्याच्या फांद्या अशा अशा आलेल्या असतात. एक मध्ये रॉड असतो आणि त्या अशा एक्स आकाराच्या अशा फांद्या आलेल्या असतात. ते काढताना पण आपल्याला, आणि फॉलिएज बॉटमला जास्त असतं आणि इथून कमी असतं. तर ती पाईन ट्री अशी असते. तर ती काढायची असेल तर काही एक एक पान काढायचं नाही आपल्याला. लांबची जर दाखवायची असेल तर मी आता हा जो आपण थिक कलर घेतलाय त्याने नुसतं एक काढून दाखवते, मग नंतर आपल्याला कलर व्हेरिएशन तुम्हाला मी सांगते. तर ह्याच्यात मी उभा ब्रश धरलाय आणि हा जो बॉटम आहे ह्याचा तो टच केलाय आणि तो घासतीये. त्याच्यानंतर डार्क कलर घेणार आहे मी, त्याचा जो बुंदा आहे तो काढते आणि मग थोड्याशा फांद्या तुम्ही ह्याने अशा अशावर मी अशा अशा काढते ते फांद्या. कळलं? अशा अशा फांद्या काढल्यात तर ते रिअलिस्टिक झाड दिसतं. नुसत्या फांद्या अशा काढल्यात तर ते रिअलिस्टिक किंवा ते बरोबर वाटणार नाही. वरती काही जास्त करायला जाऊ नका. आपण ब्रश टेकवला होता तिथे वाटतंय की तिथे झाड हे आहे, फांद्या आहेत. आणि अर्थातच बर्फाचा असेल तर हे मध्ये मध्ये त्याचा ड्राय ब्रश असा, समजा तुमचा हा ड्राय ब्रशने झाला तरी काही हरकत नाही. कारण काय, हे असं असं जरी जमलं तुम्हाला झाड, पण हे करायला अवघड आहे कारण हे ड्राय ब्रशने. आता हा खूप आपण कुठला क्रीम कन्सिस्टन्सीचा रंग घेतलाय आणि हे असं होईल. पण हे सोपं आहे. काय करायचं, उभा ब्रश धरायचा, तो टेकवायचा आणि बॉटम जो आहे तो घासायचा. तर हे वेगवेगळ्या पद्धतीचं झाड येईल. तुमचं अगदी असं आलं तसं नाही आलं तरी हे सुद्धा तसंच पाईन ट्री दिसतंय बघा. तर हे आपलं पाईन ट्री. एखादं मोठं झाड, आता हे तुम्हाला वाटतात की लहान झाड आहेत, पण असं असतं की फॉलिएज, आपलं चिंचेचं वगैरे झाड असतं त्याला काय असतं, फॉलिएज खूप असतं आणि झाड बुंदा छोटा दिसतो. तो त्याला अर्थातच म्हणजे ते झाड साधारण आता इथे काढायचं म्हणलं तर साधारण असं मोठंच्या मोठं झाड असेल, बरोबर आहे. आणि मग त्याला छोटासा बुंदा इथे जाड असा बुंदा दिसेल, बरोबर आहे ना. असं एखादं आपलं चिंचेचं झाड वगैरे दिसू शकतं. तर त्याला काही नाही, ते पण ह्याच पद्धतीने करायचंय.
मी एकदा बोलली, आता जेव्हा मोठी लँडस्केप करू तेव्हा करता येईल. आता ह्या स्टेजला खरं तर ही बेसिक स्टेज आहे, त्याला सगळी झाडं आपण अर्थातच काढून नाही दाखवू शकणार, पण तरी सुद्धा मला असं वाटतं की काढून दाखवावी. म्हणून मग मी दाखवते. तर जास्त फॉलिएज असलेलं असेल तर आता आपण थोडासा गंबोज घेऊया. गंबोज आणि कोबाल्ट ब्लूचा मिक्स करून जो कलर होईल तो घेऊयात. याच्यात आता गंबोज जास्त घेणार आहे मी आणि थोडासा येलो ऑकर मिक्स करते. मला डल कलर हवा किंचित. आता ह्याची टी कन्सिस्टन्सी अगेन घेतेय. आता झाड मोठं काढायचं तर मोठं ब्रश वापरूयात ना, म्हणजे मगाचाच 4 नंबरचा हा ब्रश वापरायचा आणि त्याला काही नाही, मगाचीच मेथड आहे पुसायचं. आणि तुम्हाला कदाचित तेच वाटेल, पण आता एक काढून दाखवते म्हणजे मग तुमच्या लक्षात येईल. मोठं झाड आहे ना आता हे असा ब्रश फिरवलाय मी हलक्या हाताने. येते लक्षात? थोडासा आपण गंबोज ऍड करूयात म्हणजे फेंट होईल आणि थोडी थिक पण कन्सिस्टन्सी करू. याच्यात व्हरायटी ऑफ कलर दिसणार. जसं झाड मोठं तसं अर्थातच आपल्याला व्हरायटी मिळणार आहे झाडाला, बरोबर आहे ना. आणि मग आता मी ह्याच्यात जास्त कोबाल्ट ब्लू घालते, जरा जास्त थिक कलर करते, गंबोज पण घालते, डार्क कलर करते. आणि ह्या वेळेस मी थोडासा कॉम्प्लिमेंटरी कलर म्हणजे थोडासा वर्मिलियन याच्यात ऍड करणार आहे टू डल करायला. हे एखादा कलर जर डल करायचा असेल तर त्याचा कॉम्प्लिमेंटरी म्हणजे अपोजिट कलर त्याच्यात ऍड करायचा असतो. आता अपोजिट कलर म्हणजे काय, तर कलर व्हील तुम्ही जनरली बघा. कलर व्हील जर कधी घेतलं तुम्ही किंवा कुठे सर्च करा गुगलवर कलर व्हील, तर कलर व्हील मध्ये जे अपोजिट कलर्स असतात ते मिक्स केले की डल होतं. आपण ग्रे केलं ना, काल ग्रे केलं तेव्हा त्याच्यात काय केलं आपण, ग्रे मध्ये ग्रीन आणि रेड मिक्स केल्यावर एक ग्रे कलर तयार होतो असं आपण म्हणत होतो ना. आता इकडच्या साईडनी लाईट येतोय असं मी दाखवते. तर अजून थोडा थिक करायचा कलर. हे जरा जास्तच खूपच आपलं कॉफी आणि टी एकमेकांवर केल्यामुळे तो बऱ्यापैकी, हे बघा इथे बऱ्यापैकी इथे कलर जमा झालेला आहे आपला, तर तो थोडासा पुसून घेऊयात. हा पेपर जास्त आता ऍब्झॉर्ब नाही करत आहे म्हणून. आता मी डायरेक्ट सॅप ग्रीन घेते आणि कोबाल्ट ब्लू घेते म्हणजे डार्कर शेड मला मिळेल. आणि थोडा वर्मिलियन घेऊन क्रीम कन्सिस्टन्सी मध्ये थोडेसे ठिपके इकडे डार्क शेडला देते. ओके, तर हे माझं इकडनं, आता मगाशी इकडनं लाईट दाखवला होता, आता इकडनं लाईट दाखवते मी तुम्हाला दोन्हीकडनं असं हे करण्यासाठी. आणि मग ह्याच्या खाली आपल्याला बुंदा काढायचा आहे. येलो ऑकरने मी सुरुवात करतेय म्हणजे मिल्क कन्सिस्टन्सी झाली आहे. बुंदा अर्थातच जाड असणार आहे. जरा वाळायला हवंय. हे वाळायला हवं. हे जर आपण टच केलं तर तो ग्रीन आत येणार आहे. हे वाळायला हवं. वाळल्यावर करूयात. कशाने, येलो ऑकरनी हे खोड असं करून घेऊयात आपण. जाड काढायचं आपल्याला थोडंसं. फक्त बुंध्याला जाडच दिसतंय, खोडच दिसतंय, बाकी सगळ्या फांद्याच आहेत त्याच्यामुळे ते दिसत नाहीये. असं आपलं झाड झालेलं आहे. ओके, आता त्याला मी बर्न्ट सिएना घेणार आहे आणि त्याच्यातच बर्न्ट सिएना मिक्स करणार आहे. हाय,
आणि आता तुम्ही सगळ्यांनी झाडाचं ते प्रॅक्टिस केली आहे, पण एवढीशी प्रॅक्टिस थोडी करून उपयोग नाही. भरपूर भरपूर हा सगळ्यात खरं तर तुम्हाला जर लँडस्केप पुढे करायचं असतील भरपूर, तर हे महत्वाचं सेशन आहे. आणि ह्याच्यापेक्षा आपण वेगवेगळी झाडं बघा आणि ती करून बघता येतात का, सगळं बघा तुम्ही. आणि युट्यूबवर पण मी तुम्हाला म्हणते की भरपूर व्हिडिओ आहेत झाडं कशी, प्रत्येकाने वेगवेगळ्या पद्धतीने काहीतरी झाडं काढून दाखवलीत. मी माझ्या पद्धतीने काढते, तर तशी आहेत. मी माझी पेंटिंग पण टाकतेय बघा, याच्यात झाडं आहेत, तर ते ती बघून पण तुम्ही काढू शकता, जास्तीत जास्त काढू शकता. तर मला वाटतं तुम्हाला आवडलं असेल हे, तर जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा ह्या सेशनची. ओके, आता पुढच्या सेशनमध्ये आपण टेक्स्चर्स करणार आहोत.